खरजई ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार, गावकरी त्रस्त, आरोग्याला धोका. चाळीसगाव जुलै 14, 2025 चाळीसगाव तालुक्यातील खरजई गावात ग्रामपंचायतीच्या भोंगळ कारभाराविरोधात गावकरी एकवटले असून सर्वत्र पसरलेल्या घाणीमुळे आणि चुकीच्या पद्धतीने सुरू असलेल्या ग्रामपंचायत कार्यालयाच्या बांधकामामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. घाणीचे साम्राज्य आणि आरोग्याचा प्रश्न. खरजई गावात सध्या घाणीचे साम्राज्य पसरले आहे. गावातील गटारी तुडुंब भरले असून जागोजागी कचरा आणि घाण साचली आहे. यामुळे गावात दुर्गंधी पसरली असून डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. या घाणीमुळे गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. साथीचे रोग पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. ग्रामपंचायत कार्यालयाच्या बांधकामावरून वाद. ग्रामपंचायत कार्यालयाच्या नवीन इमारतीच्या बांधकामावरून गावात तीव्र नाराजी आहे. ग्रामस्थांच्या मागणीनुसार गावात जिथे जुनी ग्रामपंचायत आहे त्याच ठिकाणी नवीन इमारतीचे बांधकाम व्हावे अशी अपेक्षा होती. यासाठी गावकऱ्यांनी सरपंच आणि ग्रामसेवकांना निवेदनही दिले होते. मात्र गावकऱ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करत ग्रामपंचायत नवीन इमारतीचे बांधकाम गावाबाहेर करत आहे. सरपंच, ग्रामसेवक आणि ठेकेदारावर मनमानीचा आरोप. गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार ग्रामसेवक, सरपंच आणि ठेकेदार यांची मनमानी सुरू आहे. लोकांच्या गरजा आणि सोयीसुविधांचा विचार न करता स्वतःच्या सोयीनुसार निर्णय घेतले जात आहेत. यामुळे गावाचा विकास खुंटत असून मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. या गंभीर परिस्थितीकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन ग्रामस्थांच्या समस्या सोडवाव्यात आणि योग्य निर्णय घ्यावेत, अशी मागणी खरजई गावातील नागरिकांनी केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. नाव सांग. शोभाबाई. बरं, काय अडचण तुमची? आमची आहे पाणीची अडचण आहे. पाणी आम्हाला पण इथं रोड यायला पाहिजे ना. बरं, हे पाणी कसलं आहे? पाणी आमचं ते असं नालीचं संध्याकाळचं पाणी येतं. बरं, भाऊंचं आमचे लेकरं बाळा इथं खेळते आणि काय झालं मग. बरं, हेच पाणी मध्ये जिरतं आणि परत दूषित पाणी येतं. बोलायचं अख्ख्या दवाखाना भरणं पडतो आणि अंधाऱ्याचं पडून जातं माणूस तरी कोणी उचलायला राहत नाही. इथं लाईट कोण लावत नाही. कोणीच लावत नाही लाईट. पंचायत लावत नाही ना, कोणीच लावत नाही. न तर पोरांना सांगा ते चिटका करता वर चढतील. पोरामध्ये लाईट गावात गावात ग्रामपंचायत सदस्य आहेत ना, सगळे मेले. बसले सगळे नकटे झाले आणि सगळे मेले. आहे का गावाला काही वाटा पाडाला सगळं गाव. मग त्या बाय कुठं काय समस्या आहे गावातल्या? तैदून बोला. काय काही समस्या नाही, फक्त गाव सुधारलं पाहिजे. हेच पाहिजे दादा आमच्या सारख्याला. काय हे कसलं पाणी आहे? हे पाणी कसलं येते? कसलं पाणी येते? आमचं आता दमदाचं पाणी आहे, नालींचं पाणी. वास किती येतो. लहान लहान लेकरं, डास किती आहे. हेच पाणी मध्ये जिरतं ना, तेच तेच प्यायला येतं तुम्हाला. इथला पैसा आला यांना काय केला. माग आपल्या गावात जरी पडत दूषित पाणी न पडत ना, माग आपल्या गावाला पाणी आलं होतं खराब पाणी. काम करवा, यांना काम करवा. आता हे पैप टाकेले नळांचे किती कहाणी आहे. माग नळांच्या पाण्याची तसंच पाणी पिलं. मी लक्ष्मण धनराज चव्हाण, राहणार खरजई, तालुका चाळीसगाव. मी ग्रामपंचायतीला अर्ज दिला होता सर 28/5/2005ला की ही जी ग्रामपंचायतीचं बांधकाम चालू आहे हे ग्रामपंचायत गावातच झाली पाहिजे, कारण आम्हाला गावातच तिची सुखसुविधा मिळणार आहे. पण सरळ या लोकांनी गावातल्या एकही नागरिकाला न विचारता, ग्रामस्थांना न विचारता या जागेवर मनमानी कारभार करून मनमानी ग्रामपंचायत बांधताय. ग्रामपंचायती ही गावातच असली पाहिजे, ही आमची सगळ्या ग्रामस्थ. जुनी ग्रामपंचायत गावात होती तुमची? हां, पूर्वीची ग्रामपंचायत आमची गावात आहे. जुनी ग्रामपंचायत जी आहे त्याच जागेवर परत ग्रामपंचायत बांधली, कारण ती जीर्ण झाली म्हणून निधी मंजूर झाला आहे. ती जीर्ण झाली तर तिला पाडा ना तुम्ही आणि तिथे नवीन बांधा ना. तिथे बांधण्याची गरज काय? कोण बांधता येईल? आता जो ठेकेदार असेल, डॉक्टर ठेकेदाराला कोणी ग्रामसेवकने, सरपंचाने सांगितलं? कोणी सांगितलं? सरपंचाने सांगितलं इथं बांधा. काय नाव सरपंच? आनंदराव धर्मा जाधव. आणि ग्रामसेवक कोण आहे? ते पाटील कोणी बहुडचे ते. त्यांनी केलं घे मंजूर? हो, त्यांनी हे मंजूर करून गावाला न विचारता, गावाला विश्वासात न घेता हे काम चालू आहे सर. आता अर्ज आहे माझ्याकडे, त्याच्यावर कुठलीच काही हे नाही आहे.
सगळी दादागिरी चालू आहे. सर्व टाकून आपण भया नाही की एकदम आणि भाऊसाहेब हे जे काम आहे या कामाचं इस्टिमेट ते देत नाही आहे. हे निकृष्ट दर्जाचं काम आहे. याचा पाया फक्त 2.5 ते 3 फूटच्या वर नाही आहे. निकृष्ट दर्जाचं काम चालू आहे. त्याचा इस्टिमेट द्यायला तयार नाही आहे. सगळं मनमानी कारभार आहे. हो, इथे सगळं आम्ही दादाचे माणसं आहे. उलट दादाचं नाव हे लोक खराब करताय. आमदार साहेबांचं नाव सांगून आमदार साहेबांचं नाव हे लोक खराब करताय. ही ग्रामपंचायत गावामध्ये झाली पाहिजे होती. गाववाल्यांनी अर्ज दिलेला आहे, तरीसुद्धा ते अर्जाचं उत्तर मिळालेलं नाही आहे काय अर्ज दिलाय तुम्ही? की ग्रामपंचायत गावामध्ये व्हावं. गावात कोणत्या ठिकाणी? गावात जुन्या ठिकाणी जिथं पहिली तिथं. बरं आणि गावकऱ्यांनी त्याला अर्ज पण दिला आहे तसा भाऊसाहेबला, बरं. पण मग आता ते काही उत्तरच मिळालं नाही अजून. ग्रामसेवकला दिलाय तुम्ही? ग्रामसेवकला आपण आणि कोणाला म्हणजे विश्वासात घेतलेलं नाही. बोला बाबा. मनमानी पद्धतीने चाललंय. बोला बाबा. सांगा ना. आता आमच्या एवढं लांब येणं होणार नाही म्हणा. आम्ही किती लांब लागू. जुन्या ठिकाणी झाले पाहिजे बाबा. मग एवढं लांब कसं काय येणार आम्ही म्हातारे माणसं. जिथं जुनी ग्रामपंचायत तिथंच झाली पाहिजे. वयस्कर माणसांना चालवत नाही. वयस्कर माणसांना काय येणार इकडं.